दिव्यांग सारथी संघटनेचा दुसरा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। रविवार दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी दिव्यांग सारथी संघटनेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला। यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजन पाटील शिंदे यांनी दिव्यांग सारथी संघटनेच्या कार्यक्रमास भेट दिली, तर कवडे सर यांनी या कार्यक्रमास भेट देऊन मी दिव्यांगांमध्येच देव बघतो असे उद्गार काढले। या भेटीदरम्यान आपणास लागणारी मदत व संगमनेर तालुक्यात दिव्यांग भवन बनवण्यात येईल असे आश्वासन यावेळी राजन शिंदे यांनी दिले। यावेळी दिव्यांग सारथी संघटना संगमनेर यांच्या वतीने दिव्यांग बांधवांना पाहिजे ती मदत करण्यात येईल असे आश्वासन दिव्यांग सारथी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे। वर्धापन दिनानिमित्त लागणाऱ्या जागेची व जेवणाची उत्तम सोय दिव्यांग बांधव मोहसिन इस्माईल पठाण व त्यांची फॅमिली यांनी केले। कानोसा न्यूज मराठी, संगमनेर। राजन दादा शिंदे युवा मंचचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचंच नाव आहे। खरं म्हणजे मी गेली 3 वर्ष राजन दादांचे फक्त बोर्ड संगमनेरमध्ये पाहतोय। राजन दादांना भेटण्याचाही प्रयत्न झाला, परंतु त्यांच्या पायाला सुद्धा खूप भिंगरी आणि भिंगरी असल्यामुळे राजन दादा एक जागेवरती नाहीत। मी आता बोलता बोलता राजन दादांना म्हटलं, राजन दादा, उन्हाळ्यामध्ये तुमचं पाणी घोट घोट पाणी पिताना लोक तुमचं नाव घेतात, कारण त्यांचे पाण्याचे टँकर ज्यावेळेस शासनाचेही टँकर नाहीत आणि कोणाचेच टँकर नाही, त्यावेळेस राजन दादांचे टँकर हे पाण्याचे टँकर सतत लोकांना मिळत असतात, हे आपल्याला विसरून चालणार नाही। आणि मी खरं म्हणजे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी राजन दादांचं निश्चितपणे कौतुक करावं लागेल की याकरता की सर्वात मोठा जटिल प्रश्न जो आहे तो पाण्याचा प्रश्न आहे आणि तितका प्रश्न सुटला ना तर माणसाला काहीच लागत नाही बघा। असे हे आजच्या कार्यक्रमाला लाभलेले आदरणीय राजन दादा यांचं खरं म्हणजे खूप मनापासून मी या ठिकाणी कौतुक करतो। राजन दादांनी आपल्याला सांगितलं, पण राजन दादा मी आपल्याला सांगू इच्छितो की इथे या ठिकाणी आदरणीय पांडुभाऊ कासार यांनी सारथी दिव्यांग संघटनेचा सगळा इतिहास आपल्याला सांगितला। मी परत आता इतिहासाची पुनरावृत्ती करणार नाही। त्याचं कारण असेल, आपण आता कुठं बसत होतो, कुठं उठत होतो, आता आपल्याला ते करून चालणार नाही। कारण आपल्याला जशी राजन दादांच्या जशी पायाला भिंगरी, तशी आपल्याला दिव्यांग भवन उभी करायला आपल्या पायाला आता भिंगरी बांधावं लागणार आहे, लक्षात ठेवा। आणि कोण आडवा येतो, कोण सरळ येतो, त्याचा आपल्याला विचार करून चालणार नाही। आता एकच विचार करायचा का पुढचं जे वर्ष आहे, तिसरा वर्धापन दिन हा दिव्यांग भवनच्या जागेवरती झाला पाहिजे, ते दिव्यांग भवनामध्ये झाला पाहिजे। हे आपण टार्गेट खरं म्हणजे डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे आणि ठेवायला हरकत नाही, कारण ते होणार आहे, ते कोणी थांबवू शकत नाही। आता माझी भेट 3 वर्ष होणारच नव्हती राजन दादांबरोबर, पण आज राम आणि रहीम ज्या वेळेस एकत्र आले, भेट झाली, त्यामुळे आता गडबडीच ह्या चालू आहे। सध्या रामाला आणि रहीमला कोणी एकत्र येऊनच द्यायला तयार नाहीये। म्हणून आपण काय करायचं माहितीये का, आपण तो विचार नाही करायचा, आपण एक विचार करायचा की रामाची ताकद आणि रहीमची ताकदच इतकी मोठी आहे का त्यांना कुणीच अडवू शकत नाही, लक्षात ठेवा। म्हणून आज या ठिकाणी राम रहीम सगळे एकत्र आले आणि हा दुसरा वर्धापन दिन या ठिकाणी दिव्यांग सारथी संघटनेचा या ठिकाणी अतिशय दिमागदारपणे या ठिकाणी उभा राहतोय। या ठिकाणी सांगायला आनंद वाटतोय की माझा विद्यार्थी मोहसिन इस्माईल खान पठाण, म्हणजे आता त्याची जी मुलगी आली होती तेवढाच तो शाळेमध्ये आला होता त्याच, आणि एका जागेवर वर्गात बसतच नव्हता तो, सारखं आम्ही त्याच्या पाठीमागं फिरायचं, त्याला पाठीमागं घेऊन यायचं। त्याच वेळेस आपण म्हणतो ना, बाळाचे पाय हे पाळण्यात दिसतात, त्याच वेळेस, कारण मुळात मोहसिनचे वडील हे कर्तबगार होते, जबरदस्त कर्तबगार होते, आणि मुलाचे पाय पाळण्यात दिसतात त्याप्रमाणे मोहसिनचे आम्हाला गुण त्यावेळेस दिसायचे का मोहसिन हा खूप मोठा माणूस होईल। आणि आज दिसतंय हे सर्व जे वैभव आहे ते त्याच्या पितृच्या कृपा आशीर्वादानं हे सगळं वैभव आज मोहसिन इस्माईलचं आहे। याचा आम्हाला खरं म्हणजे खूप कौतुक होतं। अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची दादा ती अशी
10 वर्षापूर्वी सय्यद बाबा चौकामध्ये उरूस होता आणि त्या उरुसामध्ये आमचे जे शिक्षक आहेत, संग्राम निवासी मूकबधीर विद्यालयाचे शिक्षक आणि विद्यार्थी, त्यांचा त्या ठिकाणी सत्कार होता. त्या सत्काराच्या वेळेस जवळजवळ 5 मिनिट आमच्या विद्यार्थ्यांवरती आणि शिक्षकांवरती गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव होत होता. हे आजही आम्ही विसरत नाही. त्याचं कारण आहे, मी नेहमी एक गोष्ट बोलत असतो, खरं म्हणजे मी आता 8वीला सय्यद बाबा चौकात राहिला होतो. सय्यद बाबा चौकात माझं सर्व 8वी ते 11वी हे संपूर्ण आयुष्य 8वी ते 11वीतलं हे माझं सय्यद बाबा चौकात गेलंय. मला हे माहिती आहे का सय्यद बाबा हे असं ठिकाण आहे का तुम्ही मागा ते द्यायला बसलेले आहेत. सय्यद बाबा ही साधी सीधी गोष्ट नाही. इतकं जागृत देवस्थान आहे, खूप मोठं जागृत देवस्थान आहे. आणि ते फक्त मुस्लिम धर्मीयांचं नाहीये दादा. आपल्या ज्या वेळेस कांद्याच्या पूर्वी गाड्या जायच्या, मालाच्या गाड्या जायच्या, आम्ही त्या गाडीमध्ये बसायचं आणि सय्यद बाबाला पूर्ण चक्कर मारल्याच्या नंतर आम्ही फक्त बाबांकडे एकच मागणी मागायचं, बाबा कांद्याला बाजार जबरदस्त मिळू दे. बाबांनी कधीच आम्हाला तसं पाठवलं नाही आणि निश्चितपणे कांद्याच्या चांगल्याच पट्ट्या घेऊन त्यावेळेस आपण संगमनेरला मुंबईवरून पोहोचत होतो. असं हे जागृत देवस्थान सय्यद बाबांचं आहे. आजचा दिवस हा रामनवमीचा आहे आणि म्हणून मी सांगितलं का राम रहीम एकत्र आल्याच्या नंतर कुठल्याच गोष्टी कमी पडत नाही. आणि म्हणून दाभोळकर साहेब या ठिकाणी आहेत. त्यांना जी साथ देणारी जी कंपनी आहे, घारगाव पासून गोट्यापर्यंत इकडं अकोला राहता हा परिसर खरं म्हणजे या लोकांनी पिंजून काढलाय. मला कधी कधी प्रश्न पडतो की हे लोक स्वतःला दिव्यांग कसं काय म्हणतात, हाच मला मोठा प्रश्न आहे. कारण दिव्यांगाच्या पलीकडे जाऊन त्यांचं काम आहे, दिव्यांगाच्या पलीकडे जाऊन ते खूप काम करतात. आणि हे असे असणारी जी काही दाभोळकर आहेत, पांडू कासार आहेत, अन्साबाई, खरं म्हणजे इथं जी नाव घेण्यासारखी माणसं आहेत, इथं सगळी परमेश्वरा समान बसलेले सगळे लोक आहेत. परमेश्वरा समान मला वाटतं याच्यापेक्षा वेगळा परमेश्वर नसतो. इथं जे बसलेले हे सगळे वारकरी बसलेले, संत बसलेले, सगळे राम रहीमचे या ठिकाणी संत बसलेले. याच्यापेक्षा देव वेगळा पाहिला जात नाही. आणि म्हणून दिव्यांग सारखी संघटना जी आहे तिचं दिव्यांग सारथी समिती चे अध्यक्ष विनायक दाभोळकर सर, उपाध्यक्ष पांडुरंग कासार सर, सचिव आमचे अकबर काका शेख, खजिनदार आमदार महबूब सय्यद सर, त्याचप्रमाणे सर्व सदस्य मंडळ, त्यामध्ये फैजान मानिया, संजय बागराव, अशोक गुंजा, गणेश शेळके, बाबूराव नागरे, वनिता उपाध्ये, बेबी कोल्हे आणि उपस्थित सर्व दिव्यांग माझे बंधू भगिनी, सर्व माझे लहान मित्र. सर्वप्रथम आजच्या बऱ्याच दिवसापासून मनात इच्छा होती की आपलं काम बरंच दिव्यांग सारथी संघटनेचं काम बघत असायचो आणि आपल्या सर्वांची धडपड त्याच्या माध्यमातून काय होतच असते की दिव्यांगांसाठी काहीतरी नवीन केलं पाहिजे आणि दिव्यांगांचा आपल्या सर्वांच्या मदतीने विकास झाला पाहिजे. त्याच पद्धतीने आपण सर्वजण कायम कष्ट घेतच असतात. तसेच या कार्यक्रमाचं त्यांनी आयोजन केलं, खरं तर त्यांचे मनापासून खूप आभार मानले पाहिजे. असे आपले मोहसिन इस्माईल खान पठाण, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. कारण या सर्व कार्यक्रमाचं आयोजन नियोजन सर्व खर्च त्यांच्या माध्यमातून झाला. मोहसिन भाईंचे मी खूप आभार मानन की त्यांनी दिव्यांगांसाठी या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं. आणि खरं तर असे कार्यक्रम करण्याचा उद्देश असा असतो की आपले सर्व दिव्यांग बंधू भगिनी संगमनेर तालुक्यातील आजूबाजूच्या बऱ्याच कानाकोपऱ्यातील गावांमधून आणि सर्व परिसरामधून आलेले आहेत. येण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात, समजू शकतो. कारण बस गाडी कोणाला आणून सोडायला कोणी नसतं, तरी पण आपण सर्वजण अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असतात. त्याबद्दल मी सर्व आपल्या दिव्यांग माता भगिनींचे खूप या निमित्ताने आभार मानतो. आमच्या राजन शिंदे माध्यमातून आम्ही आमची सामाजिक संघटना आहे, त्याच्या माध्यमातून आम्ही निराधारांना आभार, त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी कोणत्या गरजेची मदतीची त्या ठिकाणी अपेक्षा असते
तेव्हा आम्ही राजेश शिंदे बाबांच्या माध्यमातून नेहमी संगमनेर तालुक्यात तळागाळातील आपल्या सर्व मायबाप भगिनीसाठी मायबाप जनतेसाठी आम्ही काम करतोय. मागच्या 4-5 वर्षापासून संगमनेर तालुक्यातील सर्व जनतेचं प्रेम या ठिकाणी मिळत असतं आणि याच्या माध्यमातूनच नवीन कामाची प्रेरणा मिळत असते आणि आम्ही ते काम टप्प्याटप्प्याने थोडं करून वाढवत आहोत. नक्कीच आपल्या दिव्यांगांसाठी देखील काम करण्याची खूप इच्छा आहे. आमच्या राजेश शिंदे बाबांच्या माध्यमातून आपल्या दिव्यांग सारथी संघटनेसाठी पुढील गोष्टींमध्ये मदत लागली तर आमचं राजेश शिंदे बाबांच्या हक्काने तुम्ही बोलवा, त्या ठिकाणी हक्काने मदत करा. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची मदत असली तरी फुलाची बाग आमच्या राजेश शिंदे बाबांच्या माध्यमातून नक्कीच होईल. आपल्या ट्रीप असतात, काही वस्तूंची वाटप असते, त्याच्यानंतर अजूनच्या काही मूलभूत गोष्टी आहेत आपल्या दिव्यांग साथीला माझ्या माता भगिनींना त्या ठिकाणी अपेक्षित असतात. त्याच्यासाठी आमचं राजेश शिंदे बाबांची फुलाची बाग मदत करेल असं या कार्यक्रमाच्या निमित्त मी शब्द देतो. आणि खरं तर महत्वाचं म्हणजे बऱ्याच जणांना आपल्याला ही खूप महत्वाची गोष्ट आहे की दिव्यांगांची मदत करणे म्हणजे खरंच परमेश्वराची मदत करणे हे एकदम महत्वाची गोष्ट आहे. आपले दिव्यांग या ठिकाणी जे सर्व माझे साथीदार आहेत, माझे सर्व माता भगिनी अतिशय कष्टाळू आहेत. कोण छोटी टपरी टाकत, कोण रिक्षा चालवत, बरेच मी बघत असतो. पुण्यात देखील मी एक सामाजिक संघटनेच्या कॉलेजला असताना त्या ठिकाणी सदस्य होतो, अध्यक्ष होतो. तेव्हा देखील पुण्यातील दिव्यांग संघटनेशी चांगला संबंध यायचा. देखील बरेच दिव्यांग माझे अतिशय चांगले मित्र आणि चांगले मार्गदर्शन आपल्यासारखे सर्व माझ्या सोबत असायचे. तर आम्ही त्यांना बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी मदत करायचो आणि तेव्हापासूनच त्यांची तळमळ बघत असायचो की काय गोष्टी केल्या पाहिजे, खरंच कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे की त्या ठिकाणी आपण ती गोष्टीची मदत करू शकतो. तर या सर्व गोष्टी आम्ही एकदम जवळून अनुभवून आहोत. संपूर्ण त्या माध्यमातून सर्व आम्ही गोष्टी शिकलेलो आहोत आणि भविष्यात देखील आपली जी सारथी संघटना आपल्या सर्वांच्या माध्यमातून कोणत्याही पक्षपाताविरहित अशी चालू द्या. त्या ठिकाणी आमचं राजेश शिंदे म्हणजे तुमच्या आपल्या या सर्व माझ्या माता भगिनींच्या माझ्या सर्व ज्येष्ठ मंडळींच्या पाठीमागे असंच उभा राहील असा शब्द देतो. आणि भविष्यात देखील अनेक गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. भविष्यात देखील आपण नवनवीन तुम्ही संकल्पना सांगत राहा, त्या संकल्पना आपण अनुसरून नक्कीच त्या ठिकाणी मदतीचा हात कायम देऊ. या ठिकाणी बोलून मान सन्मानित केला आणि कार्यक्रमाचं अध्यक्ष केलं. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने नक्कीच भविष्यात देखील आपल्या कामाची गती अशी चालू राहील आणि वाढू आणि सरकारकडून देखील काही आपल्या उपाययोजना करून काही मदत आणायचा नक्कीच मी या ठिकाणी भेटल्यानंतर प्रयत्न करत. आणि सर्वांनी जे एक महत्वाचा विषय आपला दिव्यांग भवनचा त्याच्या पाठपुराव्यासाठी नक्कीच आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री आणि त्या ठिकाणी आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या माध्यमातून देखील आपल्या सर्वांच्या पाठपुराव्यातून एकत्रित भेट घेऊन आपले जे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि आपले जे कार्यकर्ते त्यांच्या माध्यमातून देखील पाठपुरावा करून आपण त्याची मदतीचं नक्कीच या ठिकाणी मी बोलून की आपण करून घेऊ त्या गोष्टी देखील. आणि जे काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सदैव उभा राहील असा शब्द या निमित्ताने तो बोलून मान सन्मानित केल्याबद्दल सर्वांचा आभार आहे. जय हिंद जय महाराष्ट्र. बोटागड दिव्यांग सारथी संघटना संगमनेर दुसरा वर्धापन दिन आज आयोजित केलेला आहे. यामध्ये प्रमुख पाहुणे नवीन आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजनदादा शिंदे, त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी आपले कवडे दादा, मुख्य संग्राम मुखबधीर विद्यालयाचे मुख्याध्यापक कवडे सर, त्याचप्रमाणे सुरेश दादा दळवी, नजीमबाई, त्याचप्रमाणे गाडेताई, या सर्वांच्या उपस्थित आपण दिव्यांग बंधू भगिनी या कार्यक्रमासाठी उपस्थित झाला. मी बोटा गटातर्फे सर्वांचं हार्दिक अभिनंदन, सर्वांचे आभार व्यक्त करतो. आज दिव्यांग सारथी संघटनेचा हा दुसरा वर्धापन दिन, परंतु आम्ही या दुसऱ्या वर्षामध्ये या संघटनेमध्ये समाविष्ट झालो आणि समाविष्ट झाल्यानंतर या संघटनेचं काम बघून आम्ही सुद्धा या कामामध्ये समाविष्ट व्हायला लागलो. आणि या कार्यक्रमामध्ये प्रत्येक ठिकाणी आमच्या गावातील दिव्यांग बंधू, यामध्ये अरुणदादा काळे, संतोष पानसरे, मुरलीधर काळे, महादू वाघ, उल्हास कुरकुटे
विजय शेळके, शंकर नाना लामखडे, कृष्णा भाऊ लामखडे, संदीप काळे जे आपले कानुसा न्यूजचे रिपोर्टर आहेत, त्याप्रमाणे स्टीवन भंडारी, संतोष लामखडे, आमच्या या संघटनेचे संघटक आम्ही त्यांना नियुक्त केलेले असे गणेशदादा शेळके, त्याचप्रमाणे मी स्वतः संभाजी काळे, वल्लभ लामखडे, त्याचप्रमाणे आमच्या आंबेगावचे किरण पवार आणि त्यांच्या बरोबर आलेले नाव माझ्यापर्यंत आलं नाही परंतु त्यांचंही, त्याप्रमाणे अकलापूर इथून आपले जे माधू वाघ आणि बाबाजी गायकर आणि बारकू कापसे या सर्वांच्या वतीने मी फक्त आपल्या संघटनेतील संघटकांचा आणि कार्यकर्त्यांचा छोटासा सत्कार घेऊ इच्छितो. म्हणून मी आज सर्वांना नम्र विनंती करतो की मी तुमचे